माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आणि कुटुंबियांवर होणारी कारवाई थांबविण्यात यावी याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अहमदनगर उत्तर जिल्ह्याच्या वतीने राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात समता परिषदेने म्हटले आहे की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून आणि इतर मागासवर्गीय समाजातील लोकप्रतिनिधी आहे म्हणून करण्यात आली आहे। समता परिषदेच्या वतीने राज्य शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय। महाराष्ट्र सदन आणि कालिना आरटीओ प्रकल्प हे मंत्रिमंडळाच्या मान्यतेने राबविण्यात आलेले प्रकल्प आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने त्यास मान्यता दिलेली होती। या बाबी शासनाच्या निदर्शनात आणून दिलेल्या असतानाही शासन आकसबुद्धीने भुजबळ परिवाराला त्रास देत आहे। छगन भुजबळ ईडी तपास यंत्रणेला सहकार्य करीत असताना त्यांना अटक करण्यात आली। याबाबत राज्य शासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, दिलीप राऊत, सदानंद शिरसाट, कल्याण काळे आदींच्या सह्या आहेत। आज या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भुजबळ साहेबांना जी अटक झाली त्या निषेधार्थ आमचे जिल्हाध्यक्ष माननीय मच्छिंद्रभाऊ गुलदगड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आज रास्तारोको आंदोलन केलेलं आहे। मित्रांनो, 5-6 महिन्यापासून जे ईडीचं प्रकरण चालू आहे, ईडीचं साहेब पूर्ण आमच्या माहितीप्रमाणे, कारण आम्ही एक समता परिषद म्हणजे समता परिषद आणि भुजबळ म्हणजे आम्ही एक कुटुंब असून आम्ही वेळोवेळी या संदर्भात साहेबांसंग बोलत असतो। साहेबांनी आम्हाला जे सांगितलंय त्या विषयाने आम्ही बोलतोय। या ठिकाणी हे जे काही प्रकरण चालू आहे, साहेब ईडीला पूर्ण सहकार्य करत असताना, चौकशीला पूर्ण सहकार्य करत असताना कुठंतरी एक मास लीडर किंवा राष्ट्रवादी पक्षात एक मोठा नेता भविष्यात, कारण पत्रकार मित्र तुम्ही सगळे जाणतात तर भुजबळ साहेबांची महाराष्ट्रातच नव्हे तर ऑल इंडियात या समता परिषदेच्या माध्यमातून जी ताकद वाढलेली आहे किंवा साहेबाला जे लोक मानतात, साहेबावर लोक प्रेम करतात, हे या बीजेपी सरकारला कळून चुकलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने, कारण मला एक सांगा मित्र, जर एखादा माणूस तुम्हाला चौकशीला पूर्ण सहकार्य करत असेल, त्या माणसाला अटक करायचं कारण काय? हे सरकार राजकीय सडबुद्धीतून या ठिकाणी कार्यवाही करीत आहे आणि माझी या सरकारला विनंती आहे, ही कार्यवाही तुम्ही थांबवा किंवा तुम्ही आम्हाला कोणते कलम कोणतं काय त्याच्या आधारे तुम्ही जर कार्यकर्त्यांना किंवा आमच्या ओबीसी समाजाला तुम्ही जर असा धाक दाखवून दडपण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो, हे या महाराष्ट्रात चालणार नाही। कारण हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र आहे याच्यात आणि न्यायालयीन प्रक्रियेत आम्हाला विश्वास आहे। आमचे साहेब याच्यात निर्दोष आहेत, त्याच्यातून ते सही सलामत सुटतील। पण आता ज्यांनी जे चालवलंय चौकशा भानगडी अमुक तमुक, हे त्यावेळेस काय प्रायचित्त भोगतील याचं त्यांनी आम्हाला आज उत्तर द्यावा। माझ्या शासनाला परत एकदा विनंती राहील, कृपया त्यांनी ते या ठिकाणी थांबव। मी प्रशासनाला, या शासनाला विनंती करतो, हे जे चाललंय हे थांबवा, अन्यथा ही महाराष्ट्रातील समता परिषदेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, ओबीसी समाजाचे जे लोक असतील, ती दलित जनता असतील, ही जर एकदा हाताबाहेर गेली तर जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील, याचा विचार करावा। एवढीच आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो। आणि तुम्ही विचार केला नाही तर आम्ही आमच्या मार्गाने आम्ही मोकळे आहोत। आम्ही जरी आंबेडकरांचे, फुले शाहूंचे कार्यकर्ते असलो तर आम्ही बी या छत्रपतींच्याच भूमीत जन्म घेतलेला आहोत। आम्हाला बाकीच्या पद्धतीनं मग आम्हाला कसं लढायचं आम्हाला कळतंय। महाराष्ट्राचे एक धडाडीचे नेते, त्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले, घोटाळ्याचे आरोप केले आणि त्या संदर्भात भुजबळ साहेबांनी त्यांना सर्व सहकार्य देण्याचं कबूल केलं। मी निर्दोष आहे, ज्या ज्या वेळेस मला बोलवणं होईल त्यावेळेस मी माझा खुलासा करीन, त्यातून मी निर्दोष होईल एवढी ग्वाही दिलेली असताना जर या शासनाने किंवा कोणी सूडबुद्धीनं जर त्यांच्यावर अटक करण्याचं सत्र आयोजित केलं असेल तर हे निषेधार्थ आहे। मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण ग्रामपंचायतीचा कारभार करीत असताना एखादं काम जर करायचं असेल
ते त्या कामाकरता आपल्याला टेंडर द्यावं लागतं आणि ते टेंडर मंजूर झाल्यानंतर परत त्या ग्रामपंचायतीला तो पंचायत समितीचा इंजिनियर येऊन त्या कामाची देखरेख केली जाते, त्याच्यावर ओव्हरशेअर ठेवला जातो. नवे ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल त्यावेळेसची फाईल ग्रामसभेमध्ये घ्यावी लागते, त्याचा एमबी द्यावा लागतो. एमबी यासाठी द्यावा लागतो का संपूर्ण गावाला विचारून घ्यायचं की जिल्हा परिषदेकडून आलेला निधी का पंचायत समितीचा आलेला निधी ग्रामपंचायतीने व्यवस्थित वापरला किंवा नाही याची शहानिशा झाल्यानंतर उर्वरित 20% रक्कम त्या टेंडर धारकाला आपण अदा करतो. एवढा सुटसुटीत कारभार आणि ज्या पद्धतीचा कारभार ग्रामपंचायतीचा चालतो तोच कारभार महाराष्ट्र शासनाचा चालतो. ज्यावेळेस भुजबळ साहेबांनी घोटाळा केला त्या सदनाच्या बाबतीची कारवाई झाली त्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब होते आणि देशमुख साहेब ठामपणे सांगत होते ज्याने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कारभार त्याचप्रमाणे भारत सरकारचा कारभार आणि एवढा जर स्वच्छ कारभार जर विलासराव देशमुख साहेबांचा असेल आणि त्या टायमाला भुजबळ साहेबांनी हे काम केलं असेल त्यांच्या आखारीमध्ये तर यावेळेला त्या टायमाला या सदनामध्ये आमदार असतील किंवा त्यांचं संपूर्ण ते मंडळ असेल त्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये याचा निर्णय झाला असेल ते काम योग्य झाल्याचा शेरा शासनाला मिळाला असेल आणि म्हणून हे कामाचा पाठपुरावा भुजबळ साहेबांनी चांगल्या पद्धतीनं केलेला असताना सुद्धा आज सरकार आपलं नाही म्हणून विरोधी सरकारनं जर त्यांच्यावर अकसापोटी जर असे गुन्हे दाखल जर केले असतील तर माझी एक विनंती आहे की या ठिकाणी भुजबळ साहेब जर निर्दोष सुटले तर कुणावर कारवाई करायची हाही मोठा प्रश्न आहे. त्यापेक्षा भुजबळ साहेब यातून सही सलामत सुटणार आहेत, कुठल्याही प्रकारची तुळशीच त्यांच्यावर लागणार नाही. तेव्हा शासनानं त्वरित निर्णय घ्यावा आणि भुजबळ साहेबांना आजच निर्दोष सोडून जी चौकशी असेल ती सनद मार्गाने चौकशी करावी एवढी समता परिषदेच्या वतीनं महाराष्ट्राच्या सर्व जनतेला ग्राह्य धरून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलंय आणि ही चळवळ राहुरी तालुक्यापुरती नसून महाराष्ट्र आणि देश पातळीवर घडू नये म्हणून शासनाने यावेळी लक्ष घालावं आणि भुजबळ साहेबांना या ठिकाणी जी अटक केली त्यांना निर्दोष सोडावं आणि जी चौकशी असेल ती चौकशी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं करावी एवढीच या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो. आणि फुले शाहू आंबेडकरांनी छत्रपतीच्या या महाराष्ट्रामध्ये जर अंधाधुंद कारभार जर चालत असेल तर आम्ही छत्रपतीचेच वंशज आहोत, आम्ही फुल्यांचे वंशज आहोत, आम्ही सत्याचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. सी 24 ताससाठी प्रतिनिधी सतीश फुलसौंदर, राहुरी.